तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये सगळेजण छानपैकी बारसं आता सेलिब्रेट करत आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता ईश्वरीला नाव ठेवण्यासाठी चिठ्ठी आलेली आहे आणि त्यामुळे सगळेजण ईश्वरीला सांगतायत नाव ठेव, तू नाव ठेव. पण ईश्वरी आता सांगायला लागते की खरं तर आता बाळाचं नाव हे फक्त आई आणि बाबाच ठेवणार आहेत असं म्हणत पाळणा वगैरे गाणं किंवा बाकीचे जे काही विधी आहेत ते आता ईश्वरी छान पद्धतीने साजरे करते आणि त्यानंतर ती सांगते आत्तापर्यंत बाळाला कुणी छकोली कुणी काय असा पद्धतीने हाक मारत होतं, पण आजपासून बाळाला तिची खरी ओळख मिळणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा बाळ या सगळ्यामुळे आता मात्र म्हणजे त्याची एक स्वतःची ओळख घेऊन या जगात येणार आहे आणि त्यासाठी हा त्याचा नाव ठेवण्याचा जो काही मान आहे ना, हा मान त्याच्या आई आणि बाबांनाच मिळावा. म्हणजे आम्ही मुळातच इकडे आता नाव लिहिलेलं आहे. लगेचच आई बाबांनी ही दोरी ओढायची. दोरी ओढल्यावरती वरून आता फुलांचा वर्षाव होईल. फुलांचा वर्षाव झाल्यावरती मग आता हे नाव सुद्धा दिसेल. नावावरती सुद्धा फुलांचा वर्षाव होणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आई बाबा या दोघांनीच हे सगळं करावं असं म्हणत ईश्वरीने तो मान इकडे आता दोघांना म्हणजे राजेश आणि त्याचबरोबर इकडे आता अंजली या दोघांना तो मान दिलेला आहे. मग आता लगेचच हे दोघ जण येतात. त्याच्यावरची ईश्वरी काउंटडाऊन 3, 2, 1 असं करते. त्याच्यावरची आता इकडे पडदा काढला जातो. नामकरण सोहळा आणि कर्णिका हे नाव समोर येतं आणि त्यानंतर मग आता सगळेच जण वरून ती दोरी ओढल्यावरती सगळे फुलांचा वर्षाव होतो. ज्या वेळेला फुलांचा वर्षाव होतो त्यावेळेला फुलं तर खाली पडतात, पण त्या फुलांच्या सोबत आता काही फोटो खाली पडतात. 2 मिनिटांमध्ये सगळेजण स्तब्ध होतात आणि नक्की हे काय चाललंय असं आता म्हणायला लागतात. ज्या वेळेला हे सगळं चालू असतं त्यावेळेला इकडे आता सगळेच जण ते एक एक करत फोटो हातामध्ये घेतात. एक एक करत फोटो हातात घेतल्यावरती लगेचच मात्र आता त्या फोटोमध्ये सुप्रिया आणि आता इकडे रमाकांत राजेशिर्के यांचे त्यावेळेचे फोटो बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर इकडे आता एक एक फोटो ते पाहायला लागतात. आजीला चक्कर येते. ते फोटो पाहिल्यावरती सगळा जुना आता कच्चा चिठ्ठा तिच्या समोर आलेला आहे आणि ज्या वेळेला सगळा कच्चा चिठ्ठा जुना आता समोर आलाय त्यावेळेला मुळातच मात्र आता आजी टोटली हादरलेली आहे. आजीला या सगळ्यामध्ये काय बोलावं कळत नाहीये आणि तिचा तोल जाऊन ती आता खुर्चीमध्ये बसलेली आहे. ज्या वेळेला आजी आता खुर्चीमध्ये बसते त्याच वेळेला इकडे आता मामा सांगायला लागतो, हे बघा सॉरी, म्हणजे आमच्या घरामध्ये काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे आलात ना तरी सुद्धा चालेल, प्लीज तुम्ही या असं म्हणत लगेचच मात्र आता इकडे आजी सगळ्यांना घालवून आता मामा पाठवतो आणि त्यानंतर आजी इकडे ईश्वरीकडे येते. ज्या बाईने माझ्या आता सात्विकाचं आयुष्य बर्बाद केलं, ज्या बाईमुळे माझे आता इकडे अंजली आणि आता अर्णव हे पोरके झाले, त्या बाईची मुलगी आता माझ्या घरामध्ये सून म्हणून आले. मला जर काही आधी माहिती असतं ना तर या घरात तुला आता पाऊल सुद्धा टाकू दिलं नसतं. आणि असं म्हणत आजीने एकदम स्फोट करत ईश्वरीचं चटकन थोबाड आता फोडून टाकले. काही कळायच्या आत आता ईश्वरीच्या डोळ्यासमोर काजवेच चमकलेत. त्यावरती मामा म्हणतो काय आहे हे सगळं, आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे आजी सांगायला लागते बोल लवकर, तुला हे आधीपासून माहिती होतं. यावरती मामा सांगायला लागतात तुला आधी माहिती आहे किंवा नाही माहिती आहे हे मला काही गरज नाहीये. हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये आत्ता जर का या घरामध्ये राहायचं असेल किंवा या घरची सून म्हणून राहायचं असेल ना तर मात्र तुला एकच गोष्ट करायला लागेल आणि ती गोष्ट म्हणजे तुला या सगळ्यामध्ये देसाई कुटुंबाच्या सोबत आता संबंध तोडावे लागतील. यावरती मग आता इकडे वल्लरी म्हणायला लागते नाही हे कसं होणार आहे, ही काही म्हणजे जोपर्यंत ही या घरामध्ये आहे ना तोपर्यंत मात्र आता देसाई कुटुंबासोबतचे संबंध कसे संपणार, जोपर्यंत ही बाई आपल्या घरात राहते ना तोपर्यंत हे संबंध संपणार नाहीयेत. यावरती आजी म्हणते ठीक आहे, जर का ही बाई या घरात राहते म्हणून देसाई कुटुंबाचे संबंध संपणार नाहीत मग याच बाईला या घराच्या बाहेर काढायचं आहे असं म्हणत आजी सांगते ज्या बाईच्या मुलीमुळे आमचं घर आत्तापर्यंत म्हणजे इतक्या वर्षापासून आत्तापर्यंत सफर होत आहे तर त्या बाईला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. या घरची तुला तर मी सूनच मानत नाहीये. आत्तापर्यंत मी सगळ्यांच्या विरोधात जात तुला आता खंबीरपणे साथ दिली पण आता नाही,
काहीही झालं तरी सुद्धा तू या घरामध्ये राहायचं नाही. अर्णव आता सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्यामध्ये कुणीच आता अर्णवचं काहीच ऐकत नाहीये आणि प्रत्येक जण मात्र या सगळ्यामध्ये आता ईश्वरीला तू इथून निघून जा, तू इथून निघून जा असं ओरडून आता सांगत आहे. ईश्वरी जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत आता घर सोडत आहे. त्याच वेळेला अर्णव तिचा हात धरतोय आणि थांब मी सिंदूर, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि असं म्हणत त्यांनी आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीला आणलेलं आहे. आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीला आणल्यावरती आजी म्हणते काय चाललंय हे सगळं, म्हणजे आता तुला आम्ही सांगितलं ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही बाई या घरात राहणार नाहीये. अरे हिच्यामुळे तुझ्या आईचा जीव गेला. आजी म्हणते तुला कळत नाहीये का अर्णव, म्हणजे आतापर्यंत मी कधीही तुझ्या विरोधात काहीच बोललेले नाहीये, पण आज जे काही समोर चाललंय ना ते बघून मात्र आता मला अजिबात ते पटलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो आजी ऐक. यावरती आता लगेच अंजली येते. मुळातच अंजलीला ईश्वरीवरती खूपच राग आहे, त्यामुळे अंजली आता समोर आलेली आहे. आणि तुला कळतच नाहीये का, अरे ही मुलगी हिच्यामुळे आपली आई आता मात्र इतक्या मोठ्या संकटामध्ये अडकलेली आहे आणि असं असताना तू आता या मुलीला घरात ठेवून घेतोस. अरे तुला खरंच काही वाटत नाही, इतक्या हिच्या प्रेमामध्ये आंधळा झालास. अशा पद्धतीने ती सांगते. आतापर्यंत मी कानी कपाळी ओरडून आता सगळ्यांना सांगत होते की आता हे सगळं जे काही आहे ते मात्र हीच करत आहे. या घरामध्ये आल्यापासून या घरातली शांतीभंग झाले. तुझे डोळकं फिरवलंय हिनी, तुला कळत कसं नाहीये. असं म्हणत ती आता आकांतांडव करायला लागते आणि ती सांगायला लागते हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. माझ्या आईच्या खुन्याच्या मुलीला मला या घरामध्ये ठेवायचं नाहीये. त्यावरती आता मात्र अर्णव म्हणतो स्टॉप इट. ईश्वरी कुठेही जाणार नाहीये. कुणीही कितीही काही बोललं ना तरी मी ईश्वरीला या घरातून जाऊ देणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी या घराबाहेर जाणार नाही. आजी म्हणते तुझं काय डोकं फिरलंय का असं वागतोयस तू. यावरती अर्णव आता सांगायला लागतो डोकं फिरण्याची गोष्टच नाहीये, मुळातच ही गोष्ट मला आधीपासून माहिती होती. असं म्हटल्यावरती मग सगळ्यांना धक्का बसतो. काय तुला ही गोष्ट आधीपासून माहिती होती आणि तरी सुद्धा तू गप्प बसलास. आजी म्हणते अर्णव मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे जर का आपल्या आईच्या खुन्याची मुलगी आपल्या घरात राहते हे जर का तुला आता माहिती होतं तर या सगळ्यामध्ये तू आता ताबडतोब तिला तेव्हाच घराबाहेर काढायचं होतंस. मला जर का आधी माहिती असतं ना तर मी तर हे लग्न होऊच दिलं नसतं, लग्न करून या मुलीला या घरामध्ये येऊ दिलं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी सुद्धा या घरामध्ये माझ्या सात्विकाच्या खुन्याची मुलगी आता राहू शकत नाहीये, म्हणजे नाहीये. तू कितीही काही बोललास ना तरी सुद्धा मी हिला या घरामध्ये ठेवू इच्छित नाहीये. आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ. असं म्हणत एकच आता गोंधळ इकडे आजीने केलाय आणि त्यावरती मग आता इकडे अर्णव सांगायला लागतो हे बघा जे खरं आहे ते सत्य समोर येणार, पण तोपर्यंत मी ईश्वरीला कुठेच जाऊ देणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मला ज्या वेळेला सत्य समजलं त्यावेळेला मी सुद्धा असंच भडकलो होतो, पण त्यानंतर काही घटना अशा घडल्या की त्यानंतर मला आता सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा तरी वेळ पाहिजे आहे. जे दिसतं डोळ्याला ते सत्य नसतं. असं म्हणत आता इकडे अर्णव सांगितलंय की ईश्वरी माझी बायको आहे आणि जोपर्यंत सगळे सिद्ध होत नाहीये तोपर्यंत मात्र आता मी तिला इथून कुठे पाठवणार नाही, म्हणजे नाही मी तिला इथून कुठे जाऊ देणार नाहीये. असं म्हणत अर्णवने मात्र आता एकच गोंधळ उडवलेला आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी या घरातून कुठे जाणार नाही असं फायनल वर्डिक्ट देत आता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ईश्वरीला बाहेर काढणार नाही हे सांगितल्यावरती इकडे आता वल्लरी विचार करायला लागते हे काय चाललंय काय, म्हणजे मला खरंच कळत नाहीये हा अर्णव मूर्ख आहे का. आणि तोपर्यंत इकडे आता आलेला आहे तो म्हणजे राजेश म्हणतो हे बघा खरं तर मला काही आठवत नाहीये किंवा मला काही नाहीये, माझी पाटी पूर्णपणे कोरी आहे. पण मी तुम्हाला एक सांगू का, मुळातच मी जितके दिवस इथे आहे ना तितके दिवस मी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा पाहतोय. अहो यांच्यासारखी देवमाणसं मी कुठेच पाहिली नाहीत बरं का. आणि खरं सांगायचं तर आईने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा एका मुलीला द्यायचं कुठचं आलंय हे, म्हणजे जर का त्यांची आई चुकली असेल मला माहित नाहीये त्यांनी काय केलंय कसं केलंय, पण ईश्वरी मॅडम जर का म्हणतायत ना
की आता त्यांच्या आईने काही केलेलं नाहीये, तर 100% त्यांच्या आईने काही केलेलं नसणार आहे. आणि ठीक आहे, आपण एका पॉइंटला असा विचार करूया की त्यांनी काहीतरी गुन्हा केलाय किंवा त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली, पण म्हणून त्याची शिक्षा आपण आता यांना देणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही स्वतःच्या मनाला सुद्धा विचारा की आता आईने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना देणं हे योग्य करताय का तुम्ही? म्हणून मला वाटते की त्या इतक्या चांगल्या आहेत ना, त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आपण त्यांचा विचार केला पाहिजे. त्या या घरासाठी किती काही करतात किंवा या माणसांसाठी जे काही करतात ना, त्याचा जर का आपण विचार केला ना, तर कुठेतरी आपल्याला कळेल की त्या या घरातल्या एक मेंबर आहेत किंवा या घरामधल्या एक व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं हे कितपत योग्य आहे हे मला अजिबात पटलेलं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव म्हणायला लागतोय, खरं सांगू का, तर आता राजेशची मेमरी जरी गेली असली ना, तरी माणूस ओळखण्याची त्याची आता जी काही हे आहे ते मात्र गेलेली नाहीये. मुळातच खरंच थँक्स राजेश, म्हणजे अशा पद्धतीने तू हे सगळं समजावून सगळ्यांना सांगितलंस ना, थँक्यू सो मच. खरं सांगायचं तर आता राजेश म्हणतोय ते बरोबर आहे, ईश्वरीची आई तर चुकीची नाहीच आहे, मला ही गोष्ट 100% माहिती आहे, पण तरी सुद्धा ईश्वरीच्या आईच्या चुकीची शिक्षा तिला देणं हे योग्य नाहीये. आणि एक दिवस तरी असा येईल की मी आता सिद्ध करेन की तिची आई दोषी नाहीये आणि तिच्या आईने या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे काहीही चुकी केलेली नाहीये आणि तोपर्यंत ईश्वरी कुठेच जाणार नाहीये असं म्हणत त्यांनी आता चांगलंच फटकारत बरोबर रीतीने या सगळ्यामध्ये आता मात्र ईश्वरीची बाजू घेतली. बरं, तोपर्यंत शुभूवरती उपचार झालेत, शुभूला घरी आणण्यात आले आणि त्यानंतर मग आता शुभू म्हणतो, काय ग नमू, तू आता साडी का सोडलीस, तुम्ही ड्रेसवरती का, तुम्ही बारशाला गेला नाहीत का? यावरती सुप्रिया सांगायला लागते, शुभू तू गप्प बस. यावरती नम्रता म्हणते, तुला इतकं लागलं आणि बारशाला जाणं अपेक्षित आहे का, तू शांत बस बरं. सुप्रिया म्हणते, असं काय करतोयस, तुझी तब्येत बरी नसताना बारशाला काय जाणार आणि कोण होती ती माणसं? यावरती तो म्हणतो, काय माहिती, मला तरी कसं कळणार आहे ती माणसं कोण होती, म्हणजे ती आली काय सिंगम स्टाईलने, माझा काय फात्मा काय केला, माझं आता सर्जिकल स्ट्राईकच करून टाकलं, मला खरंच कळत नाहीये. सुप्रिया म्हणते, चल हा काढा घे आणि चांगला आराम कर. यावरती मग आता तो सांगतो, ठीक आहे. बरं, तोपर्यंत नम्रता आणि सुप्रिया हे दोघे जणी उठून गेल्यावरती नम्रताची तिकडे ओढणी राहिलेली असते. सुबू ती ओढणी पाहतो आणि त्यानंतर ती ओढणी घेतो आणि स्वतःशी कवटाळतो. तो नम्रतावरती प्रेम करत असतो आणि त्याचमुळे त्यांनी नम्रताची ओढणी आपल्या हातात घेतल्यावरती तिकडे आता आलेली आहे नम्रता आणि ती सांगायला लागते, शुभू अरे ती ओढणी आहे माझी. यावरती शुभू म्हणतो, अच्छा ती ओढणी आहे का, सॉरी ह, मला वाटलं काहीतरी टॉवेल वगैरे आहे म्हणून ते घेतला मी, असं म्हणत आता इकडे तो ती ओढणी तिला परत करतो. इकडे आता सगळ्यांच्या समोर अर्णव सांगायला लागतो, ईश्वरी माझी बायको आहे आणि कुणीही तिच्यासोबत असं वागू शकत नाहीये, मी तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे, कुणीही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर खबरदार. इकडे वल्लरी विचार करते की राजेशला काय गरज होती मध्ये मध्ये कडमड कडमड करत आता मोठेपणा घेत त्यांनी हे सगळं सांगायची, असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे. आणि अर्णव ईश्वरीच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे कुणालाही या घरामध्ये आता मात्र ईश्वरीला घराबाहेर काढण्याची पुन्हा बोलण्याची हिंमत करता येत नाहीये. ईश्वरी रूम मध्ये येते आणि खरं सांगू का तर आतापर्यंत मी या घरात राहत होते ना, तर सगळ्यांना आपलं मानत होते, पण आज एका क्षणात एका फोटोनी सगळ्यांनी मला परक करून टाकलेलं आहे. मी माझ्या आईकडे जाते, पण अर्णव हट्टाला पेटलाय. दुसऱ्या दिवशी सगळे डायनिंग टेबलवर बसलेत, पण सगळ्यांनी बाहेरून फूड ऑर्डर केले आणि ते खात आहेत. ऐश्वरीने केलेलं फूड कुणी खात नाहीये. मग त्यावरती अर्णव म्हणतो, हे काय बाहेरून का आणलं? यावरती मग आता वल्लरी सांगते, हे बघ आम्ही बाहेरच खाणार, तुला जर का हवं असेल तर तू तुझ्या बायकोच्या हातचं अन्न खा, आम्ही नाही खाणार, असं म्हणत तिने आता सगळ्यांच्या समोर फटकारलेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते, मला आईची खूप आठवण येते, मी आईकडे जाते. अर्णव तिला सांगतोय, तुला तोपर्यंत निर्दोष सिद्ध मी करत नाहीये, तू कुठे कुठे जाणार नाहीस, असं म्हणत अर्णवने मात्र आता तिला चांगलंच फटकारले आणि तिला तिकडे थांबवलंय. आता या सगळ्यामध्ये अर्णव ईश्वरीला कसं निर्दोष सिद्ध करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.